नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 8वीचा मॅथमॅटिक्सचा एक्सपान्शन फॉर्म्युले हा लेसन शिकायचा आहे। एक्सपान्शन फॉर्म्युले लेसन नंबर 5, ठीक आहे ना। एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे काय, तर एक्सपान्शन म्हणजे विस्तार, एखाद्या गोष्टीचा विस्तार करायचा आहे तर त्याला आपण एक्सपान्शन म्हणतो इंग्लिशमध्ये, एक्सपान्शन। आणि फॉर्म्युले म्हणजे काय, फॉर्म्युला म्हणजे एक फॉर्म्युला अनेक फॉर्म्युले, बरोबर ना, त्याचं ते प्लुरल फॉर्म आहे। म्हणजे अशी बरीचशी फॉर्म्युलेज आहेत त्यांचं आपल्याला एक्सपान्शन काय, फॉर्म्युला म्हणजे सूत्र, बरोबर ना, किंवा मॅथमॅटिक्सची काही सूत्र असतील, मॅथमॅटिक्सच्या काही एक्सप्रेशन्स असतील, त्याला आपण फॉर्म्युला म्हणायचं आहे। आणखी अशा बऱ्याचशा फॉर्म्युल्यांचं एक्सपान्शन करायचे म्हणजे विस्तार करायचा आहे, बरोबर। याला आपण एक्सपान्शन फॉर्म्युले असं म्हणणार आहोत। त्या लेसनचं नाव आहे एक्सपान्शन फॉर्म्युले। आणि हे फॉर्म्युले कोणते कोणते आहेत, मग ते फॉर्म्युले काही पॅटर्नमध्ये असतात। आपण गेल्या वर्षी काही फॉर्म्युले याच्यामध्ये शिकलेलो आहोत, तुम्हाला आठवत असेल तर बघा। जसा की पहिला फॉर्म्युला a + b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b², आठवतं का। सेकंड फॉर्म्युला आहे a - b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² - 2ab + b²। आणि थर्ड फॉर्म्युला आहे तो a + b एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b इज इक्वल टू a² - b²। असे हे फॉर्म्युले, 3 फॉर्म्युले आहेत, ते गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत। जसं मी सांगत होतो, ह्या फॉर्म्युलांचा एक पॅटर्न आहे। म्हणजे जे फॉर्म्युले आहेत तिथे काहीतरी प्लस आहे, त्या ब्रॅकेटमध्ये प्लस दिसतंय, प्लसच्या या साईडला काहीतरी आहे, एक टर्म आहे, आणखी प्लसच्या या साईडला काहीतरी आहे, दुसरी टर्म आहे। असे दोन वेगळे वेगळे टर्म्स आहेत, एक ए वाली टर्म, एक बी वाली टर्म। याच्यानंतरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही हे प्रॅक्टिस सेट याच्यावरचे प्रॅक्टिस सेट तुम्ही गेल्या वर्षी केलेले पण आहात। म्हणजे काय, तर एच्या ठिकाणी तुम्हाला कोणतं तरी दुसरं काहीतरी एक नंबर असेल किंवा कोणती तरी टर्म दिलेली असेल, बीच्या ठिकाणी दुसरी कोणती तरी टर्म दिलेली असेल, आणखी मध्ये त्याच्या प्लस साइन आहे। तेव्हा काय करायचं, तर हे असं काहीतरी करायचं आहे। म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर, ए पहिली टर्म आहे म्हणून पहिल्या टर्मचा स्क्वेअर, इथे आहे ती दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, मी मधला अजून सांगितलेलं नाही आहे, एचा स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर, मध्ये आहे ते 2 फॉर्म्युलातला 2 आहे, आणखी ए बी म्हणजे पहिली टर्म आणखी दुसरी टर्म, याचं मल्टिप्लिकेशन, याचा प्रॉडक्ट 2ab a² + 2ab + b²। आता हे झालं a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, या फॉर्म्युलाचा एक्सपान्शन केलं आपण, हे एक्सपान्शन म्हणतात, याला फॉर्म्युला म्हणतात, बरोबर ना। आता याला a - b आहे इथे, याला कसं एक्सपांड करायचं आहे, ज्याच्यात मध्ये मायनस आहे, इथे जसं प्लस होतं इथे मायनस आहे। a - b म्हणजे एक टर्म आहे ती a, दुसरी टर्म आहे ती b, आणखी अशा दोन्ही टर्मच्या मध्ये मायनस येतं तेव्हा आणि त्याचा स्क्वेअर असतो तेव्हा काय करायचं, तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर पहिल्यांदा लिहायचा आहे, त्याच्यानंतर बीचा स्क्वेअर, हे जे दुसरं आहे ना त्याचा स्क्वेअर इथं लिहिला आहे, हे मी नंतर सांगतोय, a² + b², जसं इथे तसंच अगदी तसंच, फक्त इथे प्लस आणखी इथे मायनस आहे, म्हणून हा फक्त फरक आहे। इथे मायनस येणार, 2 तो फॉर्म्युलातलाच 2 आहे तो, आणखी ए आणखी बी यांचा प्रॉडक्ट, किंवा 2 × a × b, ठीक आहे ना, किंवा 2 × पहिली टर्म × दुसरी टर्म। लक्षात घ्या, समजून घ्या, मी जसं बोलतोय पहिली टर्म आणखी दुसरी टर्म, पहिली टर्म आणखी दुसरी टर्म, तसंच इथे पण आहे। इथे a + b आहे, इकडलं या फॉर्म्युलातला a + b, आणखी a - b दुसरा ब्रॅकेटमध्ये आहे। असं जेव्हा असेल तेव्हा म्हणजे दोन्ही ब्रॅकेटमध्ये टर्म सेम आहेत, ab आहे, ab आहे, पण कशात डिफरन्स आहे, तर इथे प्लस आहे आणखी इथे मायनस आहे, इथे प्लस आहे आणखी इथे मायनस आहे। दोन्हीकडल्या टर्म सेम असतील, पहिली टर्म दुसरी टर्म, पहिली टर्म दुसरी टर्म, आणखी एका ब्रॅकेटमध्ये फक्त प्लस आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस असा फरक असेल, तर तेव्हा एचा स्क्वेअर - बीचा स्क्वेअर, हे जे मायनस आहे ते मायनस, प्लस नाही आहे तिथे। एचा स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, आणखी मध्ये साइन येईल, ते मायनस असेल, ते असेल मायनस असेल। ह्याच्यावरची एक्झाम्पल्स आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहेत, केलेली आहेत, सॉल्व्ह केलेली आहेत,
पॅटर्न असा आहे, पॅटर्न समजून घ्या. पहिली टर्म, दुसरी टर्म, मध्ये साईन कोणत्या कोणत्या, आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सपान्शन कसं कसं आहे. आणखी याच्यावरती अशाच पॅटर्नवरती तुम्हाला काही एक्झाम्पल्स असतील. ती एक्झाम्पल्स तुम्हाला या फॉर्म्युल्याशी रिलेट करायचे आहेत, कम्पेअर करायचे आहेत. फॉर्म्युल्यामध्ये जसं 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 तुम्ही केलेलं आहे तसं त्या एक्झाम्पलमधलं पहिलं टर्म इथे घेतली, दुसरी टर्म इथं घेतली, असं काहीतरी करीत असंच एक्सपान्शन त्यांचं करायचं आहे. ठीक आहे ना. तर हे झालं गेल्या वर्षीचे आपण जे फॉर्म्युले जे पाहिलेले आहेत. गेल्या वर्षी या फॉर्म्युल्यांच्या वरती आपण जे काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत, जे काही सम सॉल्व केलेले आहेत, ते थोडंसं रिकॉल करून आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचे फॉर्म्युले आहेत ते यावर्षी आहेत. याच्यानंतरचे काही फॉर्म्युले आहेत ते यावर्षी आहेत. ते कोणते कोणते फॉर्म्युले आहेत ते आपल्याला एक 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 करून घ्यायचे आहेत. समजलं का मित्रांनो. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आहे, मी ते लिहितोय, लक्ष देऊन बघा. आणखी लक्ष देऊन बघता बघता तुम्ही कम्पेअर करायला शिका. म्हणजे त्याच्यातला पॅटर्न काय आहे तो समजून घ्यायला शिका. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतंय काय, वरून वरून काय दिसतंय. ठीक आहे ना. जसं मी सांगतोय x प्लस ए या ब्रॅकेटमध्ये आहे, आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे x प्लस बी. ठीक आहे ना. तर असे दोन ब्रॅकेट्स तुम्हाला देत आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये. दोन्ही ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जसं समजते तसं पहिली टर्म आहे ती सेम आहे, पहिली टर्म आहे ती सेम आहे. बघा, तुम्हाला मी पॅटर्न शोधून काढायला सांगितलंय त्या फॉर्म्युल्यामध्ये. जर तुम्हाला तो पॅटर्न समजला तर ते एक्सपान्शन कसं होतं हे नंतर समजेल. इथे x आहे, इथे x आहे, म्हणजे इथली पहिली टर्म आहे ती x ची आहे, इथली पहिली टर्म आहे ती x आहे, जी सेम आहे, दोन्हीकडे सेम आहे x. आणखी दुसरी टर्म आहे ती एका ठिकाणी a आहे, दुसऱ्या ठिकाणी b आहे, म्हणजे दुसऱ्या टर्म्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. याच्यानंतर अशाच समवॉट काय तर तुम्हाला सम दिले जातील, आणखी ते सम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याच्या अगोदर या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन कसं करायचं आहे आपल्याला ते बघूया आपण. याचं एक्सपान्शन कसं होईल तर तो फॉर्म्युला असा आहे. जर काही असा असेल, असा पॅटर्न तुम्हाला दिसत असेल तर त्याचं एक्सपान्शन करायचं आहे. पहिली टर्म जी सेम आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. त्याच्यानंतर पहिली आणखी दुसऱ्या टर्म मधल्या दुसऱ्या टर्मची ॲडिशन, म्हणजे इथे पहिल्यामधलं दुसरं आहे ते ए टर्म आहे, आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमधली दुसरी आहे ती बी टर्म आहे. यांचं दोघांचं ॲडिशन, म्हणजे इथलं आणखी इथलं यांचं ॲडिशन केलंय मी, प्लस केलंय हे ब्रॅकेटमध्ये. आणखी पहिली टर्म त्याला मल्टिप्लाय करायची आहे, बरोबर. हे आणखी त्याच्यानंतर काय करायचं आहे तर दुसरी टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ए आणखी बी. आता मी हे मल्टिप्लिकेशन असं लिहितोय, ए आणखी बी, म्हणजे ए आणखी बी मध्ये मल्टिप्लाय आहे. मॅथमॅटिक्समध्ये ते मल्टिप्लिकेशन लिहिण्याची गरज नाही आहे. ए इंटू बी आहे ते, आणखी इथे पण इंटू आहे ब्रॅकेटच्या बाहेर, इथे जो लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म, पहिल्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म, आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म, यांचं ॲडिशन घेतलं. इथे बाहेर पहिली टर्म आहे ती इंटू करून लिहिली x, आणखी प्लस ए बी दुसरी टर्म आहे त्यांचा प्रॉडक्ट घेतला, त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं. आणि त्याच्या अगोदर हे एक्स स्क्वेअर आहे ते पहिल्या टर्मचं एक्स स्क्वेअर असं आपण लिहिलं. तर हे आहे, असा काहीतरी पॅटर्न असेल तर त्याचं एक्सपान्शन समजून घ्या कसा पॅटर्न आहे, आणखी त्याचं एक्सपान्शन आपण कसं केलं हे पाठ करायचं आहे तुम्हाला, अगदी तोंडपाठ करायचं आहे. प्रत्येक वेळेला याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत, सम आपल्याला सॉल्व करायला घ्यायचे आहेत, त्या सम सॉल्व करताना प्रत्येक समच्या खाली हे एक्झाम्पल, हे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो लिहायचा, आणखी मग त्याला तो रिलेट करायचा आहे, दिलेल्या गिवन समला तो रिलेट करायचा आहे फॉर्म्युला. ठीक आहे ना. याच्यानंतर आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ, आणखी मग तुम्हाला ते समजेल. ठीक आहे ना. एक्झाम्पल आहे x प्लस 2 x प्लस 3. ओके. हा फॉर्म्युला आहे, त्याच्याशी याला रिलेट करायचं आहे. तुम्हाला दिसून आलं असेल की हे
जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते समवॉट असंच आहे. म्हणजे पहिली टर्म आहे ती सेम आहे, फॉर्म्युल्यामध्ये एक्स आहे ते इथं पण एक्सच आहे, पण असं पण कदाचित असू शकतं की दुसरं पण काही असू शकतं. इथं त्याने आता योगायोगाने एक्स दिलंय, बरोबर की नाही. म्हणजे पहिली टर्म आहे ती सेम आहे. फक्त आपल्याला एवढंच बघायची पहिली टर्म सेम आहे का, आणखी दुसऱ्या टर्म वेगळ्या वेगळ्या आहेत का, आणि दोन्ही ब्रॅकेटमध्ये प्लस प्लस आहे का. दोन्ही ब्रॅकेटमध्ये प्लस प्लस आहे म्हणजे जसं दिलेलं सम आहे ते आपण रिलेट करतोय त्या फॉर्म्युल्याशी, बरोबर ना. याचं कसं होईल, आता याचं असं झालंय तर याचं कसं होईल. पहिल्या टर्मचा स्क्वेअर, इथे पण पहिल्या टर्मचा स्क्वेअर आहे, एक स्क्वेअर घेतला आपण, बरोबर. ओके, त्याच्यानंतर प्लस ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेटमधला दुसरी टर्म आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म. हे जसं ए आणखी बी आहे ते ए आणखी बी याचा आपण सम घेतलेला आहे, ॲडिशन घेतलेली आहे, बरोबर ना. तसं हे 2 आणखी 3, 2 प्लस 3 यांचं ॲडिशन घेतलं आणि त्याला मल्टिप्लाय केलं पहिली टर्म, त्याला मल्टिप्लाय केली पहिली टर्म केली, बरोबर. आणखी मग त्याच्यानंतर अजून हे ए बी आहे, याचं ए बी इथे घेतलंय. म्हणजे याचं कसं आहे 2 3, इथं ए बी आहे, तसंच दुसरी टर्म 2 3 यांचा प्रॉडक्ट घ्यायचा, यांचं मल्टिप्लिकेशन आहे 2 3, 2 इंटू 3, करेक्ट. जसं इथे केलेलं आहे तसंच आपण इथे पण ते अरेंज करून घेतलेलं आहे, अगदी त्या फॉर्म्युल्याशी रिलेट करून. समजून घ्या, हे गिवन सम आहे ते पहिल्यांदा रिलेट करायला शिका. तो पॅटर्न कसा आहे ते समजून घ्यायचा, आणखी नंतर आपल्याला ते रिलेट करायचं आहे. मी परत बोलतोय हे, ओके ना. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे ते एक्स स्क्वेअर फर्दर तसंच आपण लिहायचं आहे, प्लस 2 + 3 किती 5x, ओके 5x प्लस हे प्लस इथे आणखी 2 इंटू 3 6, बरोबर. तर याचं एक्सपान्शन असं झालं, हे जे सम आहे त्याचं एक्सपान्शन असं झालं. फायनली हे असं आपण हे सॉल्व करून ब्रॅकेट काढल्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करून असं केलं. समवॉट अशीच काहीतरी एक्झाम्पल्स असतील. इथे प्लसच्या ठिकाणी मायनस असू शकतं, पण मायनस आहे म्हणजे ती दुसरी टर्म पूर्णच्या पूर्ण मायनस साईन सकट घ्यायची आहे. हे कसं मी काय बोलतोय तुम्हाला नंतर सांगेन. पण x + -3 असं समजा, इथे -3 असतं तर काय केलं x + -3 असं समजलं असतं. आणखी घेताना -3च घ्यायचं आहे, पूर्णच्या पूर्ण -3 ही दुसरी टर्म आहे ती समजून घ्यायची आहे. हे मी काय बोलतोय ते तुम्हाला नंतर कळेल. एक्झाम्पल याच्यावरती आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे ना. बरेचसे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे आहेत, आणखी हे एक्झाम्पल्स घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल. एकदम इझी आहे हे सगळं, ओके. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं सेकंड एक्झाम्पल. m-4 एका ब्रॅकेटमध्ये दिसतंय, m-4 आणखी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिसतंय m+6, m-4 m+6 असे ते दोन ब्रॅकेट्स आहेत, ठीक आहे ना. आपल्याला हे जे सम आहे ते या फॉर्म्युल्याशी रिलेट करायचं आहे, जसं मी पहिल्यांदा बोललेलो आहे तसंच, अगदी तसंच. म्हणजे काय तर याच्यामध्ये जे फॉर्म्युल्यामध्ये जसं आहे तसं दिसतंय का तो पॅटर्न, m-x पहिली टर्म ती सेम आहे, ठीक आहे ना. इथे फक्त -4 आहे. म्हणजे काय तर पहिल्या ब्रॅकेटमधलं जी दुसरी टर्म आहे ही ए आहे, ती ए आपण -4 समजूया. ए आहे ती -4 समजूया, मायनस सकटच आपल्याला उचलायची आहे ती. ए ही जी टर्म आहे -4, आणखी दुसरी आहे ती त्याचं प्लस, म्हणजे बी आहे ती 6 आहे, बी आहे ती 6 आहे, ठीक आहे ना. याचं एक्सपान्शन कसं होईल, ओके, आपल्याला करायचं आहे. जी पहिली टर्म कॉमन आहे, सेम टू सेम आहे, त्याचा स्क्वेअर, ठीक आहे ना. म्हणजे एमचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये ही दुसरी टर्म आहे ए आणखी बी वाली, ठीक आहे ना. -4 आणखी 6 यांचं ॲडिशन, म्हणजे -4 + 6 यांचं ॲडिशन, आणखी मल्टिप्लाय आहे ती पहिली टर्म आहे म्हणजे m, ओके. आणखी त्याच्यानंतर काय आहे तर प्लस, अगेन फॉर्म्युल्यामध्ये प्लस, आणखी ए बी म्हणजे दुसरी टर्म -4 इंटू 6 हे मी ब्रॅकेट याच्यासाठी टाकले की इथे प्लस आहे ते फॉर्म्युल्यामधलं प्लस आहे. तसं हे प्लस न लिहिता तुम्ही डायरेक्ट -4 इंटू 6 लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण तुमच्या
तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी लिहिलेलं आहे. एखादी स्टेप वाढली तरी चालेल, काय हरकत नाही आहे, पण कुठेतरी मायनर मिस्टेक व्हायला नको, एवढंच. ओके, एम स्क्वेअर, पुढे आपण याचं सिम्प्लिफाय करू. -4 + 6 किती? +2. ओके, +2 म्हणजे हे +2, याचा आन्सर आहे ते 2. आणखी 2 आणखी m, 2m, 2 × m, हे m इंटू आहे ते m, 2m. ओके, आणखी हे -4 × 6, 6 4 जा 24, पण साईन कुठला येईल? इथे मायनस आहे म्हणून -24. m² + 2m - 24, आणखी हे याचं फायनल आन्सर असेल. याचं एक्सपान्शन आपण असं केलंय, बरोबर. त्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेट करून केलेत. आपल्या समोर फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला प्रत्येक वेळेला लिहायची एक प्रॅक्टिस असू देत, तुम्हाला एक सवय असू देत. प्रत्येक सम असेल त्या समच्या खाली सॉल्व करताना पहिल्यांदा तो फॉर्म्युला जो यूज करणार आहोत आपण तो लिहा, आणखी मग ते सम सॉल्व करायला घ्या. याच्यामुळे कसं होईल, एकतर तुम्हाला तो फॉर्म्युला पाठ होईल, प्रत्येक वेळेला तो लिहून तो फॉर्म्युला पाठ होईल, तोंडपाठ होईल. आणि दुसरी गोष्ट, तिथे फॉर्म्युला समोर असल्यामुळं ते कसं मॉडिफिकेशन होतं, त्याचं कसं रूपांतर होतं हे तुम्हाला तिथल्या तिथे समोर बघून तुम्हाला करता येईल. जसं मी आता हे करतोय, अगदी इथे बघून करतोय, तसंच्या तसं तुम्हाला तिथे करता येईल. आणि त्याच्याप्रमाणे मग ते सिम्प्लिफाय करत आपल्याला खाली यायचं आहे. याच्या अगोदर मायनस असेल किंवा प्लस असेल, तिथं काहीतरी ब्रॅकेट टाका. ब्रॅकेटच्या बाहेर जर का काहीतरी असेल तर ते ब्रॅकेटला इंटू करतं, मल्टिप्लाय, हे लक्षात असू द्यात. इथे प्लस आणखी मायनस येतं म्हणून मी ब्रॅकेट टाकलं. इथे 6 × 4, इथे इंटिजर्सच्या पार्टमध्ये आपण मला वाटतं 5th ला 6th ला शिकलेलो आहोत. म्हणजे प्लस आणखी मायनसचं मल्टिप्लिकेशन कसं होतं ते मायनस साईन येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मॅथमॅटिक्समधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही याच्या अगोदर शिकलेल्या आहात, त्या सगळ्या लक्षात असायला हव्यात प्रत्येक वेळेस. हे सिम्प्लिफिकेशन करताना अगदी फायनल स्टेपपर्यंत येईपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात केव्हा ना केव्हा, कुठे ना कुठेतरी. ठीक आहे ना. तर हे झालं प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं सेकंड एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं तिसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. ते एक्झाम्पल काय आहे? p + 8 एक ब्रॅकेटमध्ये दिसतं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये p - 3 असं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिसतं. ठीक आहे ना. तर हे आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ओके, फॉर्म्युला इज गिवन देअर. तुम्हाला पाठ करायचा आहे, तो फॉर्म्युला लिहायचा आहे. मी अगोदरच लिहून ठेवलेला आहे, पण प्रत्येक वेळेस तुम्हाला तो लिहायचा आहे हे सॉल्व करताना. ओके, आणि मग हे जे एक्झाम्पल आहे ते त्या फॉर्म्युलाशी रिलेट करायचं आहे. ओके, इथे पहिली टर्म सेम आहे, म्हणजे तसंच काहीतरी करायचं आहे आपल्याला. म्हणजे पहिल्या आणखी दुसरी टर्म आहे ती 8 आणखी -3 आहे, म्हणजे ए आणखी बी आहे ते ए आहे ते 8 आहे, बी आहे ते -3 आहे. ओके, पहिल्या टर्मचा जी कॉमन टर्म आहे, जी सेम टर्म आहे, त्याचा स्क्वेअर x². ठीक आहे ना. तसं इथे p², कारण एक्सच्या ठिकाणी इथे p आहे. ओके, त्याच्यानंतर प्लस, फॉर्म्युलामधलं प्लस, ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे दुसरं आहे ते 8 आणखी -3, +-3 +-3, याचा अर्थ मी -3 लिहितो फक्त. ओके, त्याच्यानंतर हे x आहे, मल्टिप्लिकेशन पहिली टर्म आहे ती p, इथे मी p अटॅच करतोय त्याला. ओके, आणखी त्याच्यानंतर दुसरी टर्म आहे ती प्लस लिहून, दुसरी टर्म कोणती आहे? 8 × -3. दुसरी टर्म आहे 8 × -3, ते मी इथे लिहितो. म्हणजे ए बी आहे तसं इथे 8 × -3. ओके, हे पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. p², 8 - 3 किती? 5. हे p आहे ते p मल्टिप्लाय 5p. ओके, त्याच्यानंतर प्लस 8 × -3, 8 3 जा 24, 8 3 जा 24, पण प्लस की मायनस? इथे तर मायनस आहे. जसं इंटिजर्समध्ये तुम्ही शिकला होता, एक प्लस आणखी एक मायनस असेल तर काय करायचं? प्लस आणखी मायनस असेल तर इंटिजर्समध्ये असं शिकलं होतं की प्लस × मायनस साईन येणार आहे, ते मायनस येणार आहे.
ठीक आहे ना, म्हणजे -24. मग इथे प्लस अगोदरच लिहायच्या अगोदर इथलंच मी -24 असंच लिहितो ना, काही फरक पडत नाही. -24 p² + 5p -24 p² + 5p -24 हे फायनल आन्सर असणार आहे. या समचं फायनल आन्सर एक्सपान्शन असं केलेलं आहे आपण. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 4th सम करायचं आहे. 13 + x एक ब्रॅकेटमध्ये दिसतं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 13 - x. प्रॅक्टिस सेट 5.1 एक्सपांड 4th सम. एक ब्रॅकेटमध्ये 13 + x, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 13 - x. म्हणजे काय तर 13 आहे हे सेम आहे, x आणखी -x आहे, हे टर्म सेम आहेत पण साईन वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे ए आहे ते +x घ्या, ए आहे ते +x, आणखी बी आहे ते -x घ्या, बी आहे ते -x घ्या. आणखी मग त्याच फॉर्म्युलाशी रिलेट करून हे आपल्याला एक्सपांड करायचे आहे. बघूया कसं करता येईल. 13 जी कॉमन टर्म आहे त्याचा स्क्वेअर, पहिल्या टर्मचा स्क्वेअर 13चा स्क्वेअर प्लस ही टर्म x आणखी -x ए बी x आणखी -x x प्लस -x x प्लस -x म्हणजे x -x असं लिहू आपण. ओके, ठीक आहे. आणखी त्याला मल्टिप्लाय बाहेरून काय करायचं आहे तर पहिली टर्म करायचं आहे, म्हणजे ते 13. ओके, प्लस हे फॉर्म्युलातलं प्लस आहे ते प्लस इथे घेतलं, ए बी प्लस ए इंटू बी, म्हणजे हे ए बी -x म्हणजे x इंटू -x. ओके, तर हे फॉर्म्युलाप्रमाणे आपण अरेंज केलेलं आहे. आता याला पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. 13चा स्क्वेअर किती 13 × 13 करावं लागेल, किंवा 13चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असेल तर 13चा स्क्वेअर येतो, तुम्ही करून बघा. 13 × 13 169 किती 169. ओके, प्लस x - x दॅट इज इक्वल टू 0 × 13 0 इंटू याचा आन्सर 0 येईल, आणि की इंटू 13 बाहेरून आहे म्हणजे हे 13 0 × 13 किती 0 प्लस हे एवढं 0 हे प्लस, ठीक आहे ना. आणखी x × x स्क्वेअर पण बघ साईन कोणती असेल तर साईन असेल मायनस, कारण त्याच्यातलं एक +x आहे आणखी एक -x आहे, एक +x आहे आणखी दुसरा -x आहे. +x × -x दॅट इज इक्वल टू -x². मग आता हे प्लस आहे ते प्लस काढून टाकू आपण, आणखी -x² लिहू ना आपण डायरेक्ट -x². म्हणजे काय फायनल आलं हे 169 - x². हेच याचं फायनल आन्सर आहे 169 - x². विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 5th सम. एका ब्रॅकेटमध्ये दिसतंय 3x + 4y, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिसतंय 3x + 5y. 3x + 4y एक ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x 5y. चला हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. 3x + 4y 3x + 5y हे याला रिलेट करायचं आहे. म्हणजे जशी पहिली टर्म आहे ती कॉमन आहे, ते दिसते कॉमन. दुसऱ्या टर्म आहेत त्या 4y आणखी 5y आहेत, त्या a 4y b 5y. ओके, आता हे आपल्याला जसं फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे मॉडिफाय करून घेऊ आपण. इथे 3x स्क्वेअर मी 3x असंही लिहिलं असतं 3x, पण ते काय होतं मग
की मग 3x स्क्वेअर याचा अर्थ x स्क्वेअर आहे, फक्त 3 स्क्वेअर होत शकत नाही तर, आणि हे तर 3x टोटल आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे म्हणून मग इथे मी 3xला ब्रॅकेट टाकलं आणि की ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर लिहिलं. 3x टोटल 3x स्क्वेअर. ठीक आहे ना, म्हणजे x स्क्वेअर पहिल्या टर्मचा स्क्वेअर झाला 3x. ओके, त्याच्यानंतर आहे प्लस a आणखी b. a काय आहे आणखी b काय आहे? 4y प्लस 5y, आणखी त्याला अटॅच्ड काय आहे? पहिली टर्म आहे 3x. ओके, त्याच्यानंतर प्लस, जे प्लस आहे ते प्लस केल्यानंतर a आणखी b चं मल्टिप्लिकेशन आहे. a आणखी b चं मल्टिप्लिकेशन आहे किंवा a आणखी b चा प्रॉडक्ट आपण म्हणतो त्याला. म्हणजे ही टर्म आणखी ही टर्म 4y आणखी 5y या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? 4y इंटू 5y. ओके, हेच आपल्याला सिम्प्लिफाय करायचा. 3x स्क्वेअर किती? 3x स्क्वेअर. 3x स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर, दॅट इज 9. x स्क्वेअर x स्क्वेअर, 9x स्क्वेअर झालं. ठीक आहे ना, प्लस 4y 5y दॅट इज इक्वल टू 9y. आणखी हे इकडे मल्टिप्लाय आहे ते 3x, जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते मल्टिप्लाय आहे याला ब्रॅकेटला. हे 9y आणखी हे 3x प्लस, आता ह्याचं उत्तर इथं लिहिलं, हे प्लस इथे प्लस 4y आणखी 5y. 4 5 जा 24, 4 5 जा 20, आणखी y स्क्वेअर. 4 5 जा 20, 5 4 जा 20 आणखी हे y स्क्वेअर. ठीक आहे ना, हे पुढे आपण परत सिम्प्लिफाय करू. 9x स्क्वेअर, 9y आणखी 3x सॉरी, 9 3 जा 27, हे xy, हे x पण घेतलं आणखी y पण घेतलं. 9 3 जा 27 xy, x आणखी yx ह्या किंवा xy या दोन्ही सारखंच. ठीक आहे ना, प्लस 20y स्क्वेअर, प्लस 20y स्क्वेअर. हे याचं फायनल एक्सपान्शन आहे. 3x प्लस 4y, 3x प्लस 5y याचं फायनल एक्सपान्शन आपण असं केलं विथ द हेल्प ऑफ दिस गिवन फॉर्म्युला. x स्क्वेअर प्लस 2a ते जे काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला पाठ आहेच, त्या फॉर्म्युल्याच्या प्रमाणे आपण हे फायनल आन्सर काढलेलं आहे. हे झालं 5th सम. ओके, आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे 6th सम. प्रॅक्टिस सेट 5.1 6th सम. एक ब्रॅकेटमध्ये दिसतंय 9x मायनस 5t, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 9x प्लस 3t. ठीक आहे, याच्यामध्ये पहिली टर्म, दोन्ही ब्रॅकेटमधली पहिली टर्म आहे ती कॉमन आहे 9x, जसं आपण मगाशी जसं पहिल्यापासून आपण बोलतोय तसंच. पण दुसरी टर्म आहे पहिल्या ब्रॅकेटमधली मायनस 5t, म्हणजे a इज इक्वल टू मायनस 5t, आणखी b इज इक्वल टू दुसऱ्या ब्रॅकेटमधली दुसरी टर्म आहे ती 3t. ओके, आता जसा फॉर्म्युलाचं एक्सपान्शन इथं आहे फॉर्म्युल्यामध्ये तसंच आपल्याला हे मॉडिफाय करायचं आहे. पहिली टर्म आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर. 9x टोटल मी ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे कारण 9x टोटल आहे ते पहिली टर्म आहे म्हणून ती ब्रॅकेटमध्ये टाकली. ठीक आहे ना, प्लस ab दुसरी टर्म आहे मायनस 5t आणखी 3t, मायनस 5t प्लस 3t. ब्रॅकेट कंप्लीट. बाहेरून पहिली टर्म आहे ती मल्टिप्लाय करायची आहे. x इथे आहे, इथे पण आपल्याला पहिली टर्म आहे 9x, ती बाहेरून मल्टिप्लाय केली. ओके, प्लस हे प्लस फॉर्म्युल्यामधलं इथे फॉर्म्युल्यामधलं प्लस घेतलं आणि मग ह्या दोन्ही टर्म आहेत ab a आणखी b, ही टर्म आणखी ही टर्म ab इथं आपण लिहिलेलंच आहे तसं, त्यांचं मल्टिप्लिकेशन, त्यांचं प्रॉडक्ट म्हणजे आपण काय केलं मायनस 5t
इंटू 3t. ओके, हे पुढे सॉल्व करू आपण. 9x स्क्वेअर, 9x स्क्वेअर म्हणजे 9 स्क्वेअर आणखी x स्क्वेअर म्हणजे 9 स्क्वेअर आहे तो 81 आणखी x स्क्वेअर. ठीक आहे ना. ओके, प्लस -5t प्लस 3t म्हणजे इथं किती येणार, -2t येईल, -2t. आणखी बाहेरून हे 9x आहे ते मल्टिप्लाय आहेत. आपण ते नेक्स्ट स्टेपला याचं मल्टिप्लिकेशन करू, एकदमच सगळं करायला नको. हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते पण नेक्स्ट स्टेपला करू, फक्त एवढंच -2t असे लिहू. ठीक आहे ना. आणखी हे प्लस किती, 5 3 जा 15, 5 3 जा 15. आणखी t इंटू टी स्क्वेअर, टी इंटू टी स्क्वेअर, 5 3 जा 15 म्हणजे याचं काय लिहू, -15 टी स्क्वेअर. ओके, हे आपण पुढे सॉल्व करू. 81x स्क्वेअर तसंच कॉपी केलं मी, जे वरती आहे तसंच. हे 9 2 जा 18 -18 होईल, हे मायनस आहे इथे प्लस आहे, प्लस आणखी मायनस, -18 होईल, -18x t, हे x आणखी हे t, 9 2 जा 18 -18xt किंवा tx लिहिलं तरी चालेल. ओके, आणखी हे प्लस आणखी हे मायनस आहे ते प्लस काढून ब्रॅकेट काढून -15 टी स्क्वेअर. हे याचं फायनल आन्सर आपल्याला मिळतं आहे. ओके, एक ब्रॅकेटमध्ये 9x - 5t, 9x + 3t दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. याचं एक्सपान्शन असं केलं आपण दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे. ठीक आहे ना. हे 6 सम, हे 6 सम होतं ॲक्च्युली, इथे मी नंबर बदलायला चुकलो, 6 सम आहे. ओके, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 7 सम घ्यायचं आहे. 7 सम कुठला आहे, याच प्रॅक्टिस सेटमधलं 7 सम ते आहे m + 2/3 एक ब्रॅकेटमध्ये आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m - 7/3. हे असं काहीतरी दिसतंय. म्हणजे काय, दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली टर्म आहे ती सेम आहे, दुसरी टर्म आहे ती फ्रॅक्शनमध्ये आहे, p/q फॉर्ममध्ये आहे. वरती आणखी खाली डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर या फॉर्ममध्ये ते 2 आणखी 3 7 आणखी 3 असं काहीतरी दिसतं, फ्रॅक्शनमध्ये दिसतं. काही असू देत, आपल्याला फक्त a म्हणजे हे आहे, b म्हणजे हे आहे, फक्त आपल्याला लिहिता आलं पाहिजे. a म्हणजे 2/3 आणखी b म्हणजे -7/3. ओके, ठीक आहे. जसं आपण मगापासून करतोय तसंच पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे m चा स्क्वेअर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय करायचं आहे, प्लस, हे जे प्लस आहे ते प्लस ब्रॅकेटमध्ये a आणखी b म्हणजे इथे a 2/3 आहे, प्लस आणि हे -3 म्हणजे -7/3. ठीक आहे ना. हे आहे. आणखी बाहेरून अटॅच्ड पहिली टर्म म्हणजे m आहे ती m. ओके, आणखी मायनस दोन्हींचा प्रॉडक्ट म्हणजे हे आणखी हे यांचा प्रॉडक्ट. ते कसं लिहिणार आपण, इंटू -7/3. ओके, हे आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. m स्क्वेअर प्लस यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 3 खालची टर्म ती सेम आहे, त्याच्यामुळे आपण फक्त 2 आणखी -7चं किती येणार आन्सर, तर ते 5 येणार, -5. ओके, म्हणजे -5/3 याचा आन्सर येणार. ते आपण ब्रॅकेटमध्ये टाकलं, बाहेर
प्लस आहे इथे मायनस आहे. आपण ते मायनस डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण नेक्स्ट स्टेपला लिहू. आणखी बाहेरून आपण हे एम अटॅच्ड आहे ते आहेच, याचं उत्तर फक्त एवढं लिहिलेलं आहे इथं आपण. त्याच्यानंतर बाहेर मायनस हे इथे ते प्लस होतं. हां ओके, हे प्लस आहे. प्लस नंतर हे आतमधलं जे आहे ते प्रॉडक्ट आहे, इथे मी प्लस लिहितोय. ओके, तर हे एम आणखी आतमध्ये 7 टू जा -14, 3 3 जा 9. ओके, ठीक आहे. हेच आपल्याला नंतर सिम्प्लिफाय करायचं आहे, ब्रॅकेट काढायचे आहेत. m² -5m, बाहेर m आहे ते 5m मल्टिप्लाय करून 5m होईल, आणखी 3. हे प्लस आहे ते प्लस जाऊन -14/9. ओके, हे याचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे ना. गिवन सम हे असं होतं, त्याचं एक्सपान्शन आपण असं केलेलं आहे, त्या फॉर्म्युला रिलेट करून केलेलं आहे आपण. ओके, ठीक आहे. आता या प्रॅक्टिस सेटमधलं 8 सम घ्यायचं आहे. 8 सम काय आहे, तर 8 सम असं काहीतरी आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + 1/x, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 1/x. x मायनस आहे, x मायनस आहे, x मायनस. हां, म्हणजे x आणखी 1/x, x आणखी 1/x, x आणखी 1/x. दोन्ही टर्म्स सेम आहेत. इकडल्या दोन्ही टर्म आणखी इकडल्या दोन्ही टर्म, ह्या दोन्ही टर्म्स सेम आहे. फक्त काय फरक आहे की इथे प्लस आहे की ते मायनस आहे. एक दुसरा एक फॉर्म्युला आपण बघितला होता, a + b, a - b. दोन्ही टर्म जेव्हा सेम असतात आणखी प्लस आणखी मायनस असतात तेव्हा काय, तर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर असं पण आपण करू शकतो. तो एक फॉर्म्युला होताच, पण त्याच्या अगोदर ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला हे करता येईल, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे करता येईल. फक्त इथे a आहे ते 1/x मानायचं आहे, b आहे ते -1/x मानायचं आहे. a आहे ते 1/x मानायचं आहे, b आहे ते -1/x मानायचं आहे. चला लिहूया आपण. a = 1/x आणखी b = -1/x. ओके, एक्सपान्शन करूया आपण. पहिली टर्म जी कॉमन आहे त्याचा स्क्वेअर लिहायचा आहे आपल्याला, एक्सचा स्क्वेअर जी कॉमन आहे ती. ठीक आहे ना. प्लस a आणखी b, a आणखी b इथं घेतलेलीच आहे, 1/x प्लस मायनस, इथं मायनसच लिहितो मग, 1/x आणखी त्याला अटॅच्ड मल्टिप्लाय पहिली टर्म x. ओके, त्याच्यानंतर प्लस ab त्यांचं प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन, 1/x × -1/x. ओके, हे आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. x² प्लस x आहे ते x आणखी 1/x -1/x. हे जाईल आणखी 0 राहील इथे 0. इथे 0 आणखी बाहेरून x मल्टिप्लाय आहे म्हणजे याचा आन्सर येईल 0च. प्लस याचं पूर्ण आन्सर येईल ते 0 येईल. ओके, आणखी मग पुढे 1/x × -1/x आहे ते मल्टिप्लाय करून काय येईल, -1/x² असं काहीतरी येईल. ठीक आहे ना, कारण x x², 1 × -1 दॅट इज -1. ठीक आहे ना, म्हणून आपल्याला हे पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करून असं मिळेल, -1/x². समजतंय? ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सम आहे हे मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण केलंच.
पण हा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता, ए प्लस बी आणखी ए मायनस बी, आणि याचा आपण फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचं आपण एक्सपान्शन असं केलं होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. गेल्या वर्षी आपण तो पाहिलेला होता, कदाचित आता तुम्हाला आठवत नसेल. ठीक आहे ना. तर याच्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे काय, तर दोन्ही टर्म आहे, त्या दोन्ही टर्म्स इथे सेम दिसत आहेत गिवन सममध्ये. या दोन्ही टर्म तशाच इथं काहीतरी दोन्ही टर्म सेम दिसतात. एक्स आणखी मायनस, एक्स आणखी 1/x, एक्स आणखी 1/x. इथे प्लस आणखी मायनस आहे, तसं प्लस आणखी मायनस इथे पण दिसतं. म्हणजे काय करायचं, तर पहिली टर्म घ्यायची आहे, दुसरी टर्म घ्यायची आहे, आणखी मध्ये स्क्वेअर करून त्यांचा मध्ये मायनस द्यायचा आहे. पहिली टर्म घेतली ते एक्सचा स्क्वेअर, ओके. दुसरी टर्म आहे ती 1/x याचा स्क्वेअर, आणखी मध्ये मायनस. किती सिंपल आहे बघा. हे असं केलं. याच्यानंतरची तिसरी टर्म आहे ती एक्सचा स्क्वेअर, आणखी मग 1चा स्क्वेअर किती 1, एक्सचा स्क्वेअर किती एक्स स्क्वेअर, आणखी हे मायनस हे. जसं आपण हा फॉर्म्युला यूज करून मगाशी जे आन्सर काढलं होतं, अगदी तसंच आन्सर इथंही येतं या फॉर्म्युल्याप्रमाणे. हा दुसरा फॉर्म्युला आहे, ओके. सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला 8 सम आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे तो 9 सम सॉल्व करायचा आहे. 9 सम. 9 सम मध्ये काय आहे, तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1/y आहे प्लस 4, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/y मायनस 9. जसं आपल्याला पाहिजे आहे तसं दोन्ही ब्रॅकेटमधलं पहिलं टर्म आहे ती सेम आहे की नाही, यस आहे. 1/y. इथे x आहे, तसंच 1/y. पहिली टर्म आहे ती सेम आहे, ओके. ती 1/y आहे. आणखी दुसऱ्या टर्म आहेत, पहिल्या ब्रॅकेटमधली 4, दुसऱ्या ब्रॅकेटमधली -9. म्हणजे ए आहे ते 4 आहे, बी आहे ते -9 आहे. ठीक आहे. A4 B -9. आता कसं करायचं आहे, जसं फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे तसं पहिली टर्म जी कॉमन आहे, जी सेम आहे, त्या सेम टर्मचा स्क्वेअर, म्हणजे 1/y चा स्क्वेअर. ठीक आहे ना. प्लस ए आणखी बी. ए आहे ते 4 प्लस बी आहे ते -9. प्लस -9 म्हणजे -9च लिहितो मी, ओके. आणखी त्याला बाहेरून मल्टिप्लाय करायचं आहे ते पहिली टर्म 1/y. आणखी मग त्याच्यानंतर प्लस ए बी म्हणजे दोन्ही टर्म्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन 4 × -9, ओके. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 1/y द होल स्क्वेअर म्हणजे काय, तर 1चा स्क्वेअर 1 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 4 - 9 किती -5. करेक्ट, -5. व्हेरी गुड. -5 आणखी बाहेर हे 1 आहे, y आहे. ते आपण नंतरच्या स्टेपमध्ये पण आपण हे थोडं सिम्प्लिफाय करू शकतो अजून पुढे, ओके. प्लस 4 × -9, 9 4 36. हे 36 आपण इथे लिहिलं, ओके. आता हे ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, फर्दर सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, आणखी मग ती फायनल स्टेप आपल्याला फायनल आन्सर मिळू शकतं. 1/y², हे प्लस मायनस -5 1 जा -5/y, हे प्लस सोडून द्यायचं, ब्रॅकेट सोडून द्यायचं, आणि 36 -36 आहे ते -36. हे आहे ते आपल्याला फायनल आन्सर याचं, असं आपल्याला काहीतरी मिळतं. प्रॅक्टिस सेट 5.1 आपला कंप्लीट होतोय आज. आजच्या दिवसासाठी एवढं इनफ आहे माझ्या मते. आपण दुसरा प्रॅक्टिस सेट 5.2 आहे तो उद्या बघू, ओके.
धन्यवाद.